चला आपण पाहतोय यंग आहे ते स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा सलग आजचा 6वा दिवस या स्पर्धेचा आणि टॉप 6 मध्ये जाणारा 6वा संघ कुठला असेल या स्पर्धेसाठी देणगीदार लाभले गेलेत आदरणीय सन्माननीय श्री सूरज साळुंके साहेब माकणे 10,000 रुपयाची भरीव देणगी त्यानंतर श्री दर्शन पाटील उपसरपंच नवकर घाटीम ग्रामपंचायत 3,000 रुपये श्री चेतनजी पाटील 5,000 रुपये रमदासजी शेठ 3,000 रुपये किरणजी कारभारी 500 रुपये त्यातनं प्लांट कंपनी 5,000 रुपये नेत्याची होईल 5,000 रुपये आणि श्री आप्पा 10,000 रुपयाची भरीव देणगी या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असेल. मॅचला होईल सुरुवात एकंदरीत 30 बॉल मध्ये बनवायच्यात 48 धावा. 2 हार्ड हिटर फलंदाज विकास आणि नम सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 30 बॉल मध्ये बनवायच्यात 48 धावांचं लक्ष्य असेल. आमच्या समवेत जोडलं जाईल गौरव सध्या डिजिटल एडिटरच्या भूमिकेमध्ये असेल. इथे आमच्याकडे वॅकन्सी आहे जर चांगले काम केलं तर तुमचं नक्कीच अक्षी आम्ही तुम्हाला आमच्या टीममध्ये सामील करू. विश नेटवर्क सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये 12,000 सबस्क्रायबर. तुमच्यासाठी आणखीन युवा टॅलेंट असेल तर लवकरात लवकर आपण सबस्क्राईब वाढूया. चला मॅचला होत आहे सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोट टीम. आज दिग्गज संघ आहेत 40+ चे दिग्गज संघ एकमेकांसमोर आपण पाहत आहेत. चला मॅचला होत आहे सुरुवात. मनोहर नमसर आपण पाहतात एका बाजूने दुसऱ्या बाजूने विकास पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुलं ट्रॅकवर गोलंदाज असेल गणेश कारभारी लिजंड गोलंदाज. फसवा चेंडू हाताळण्यामध्ये माहीर आहे हा गोलंदाज. भल्या गोलंदाजाला नाचवण्याचं काम करतोय परंतु या मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल कारण 30 बॉल आहेत 48चं लक्ष्य असेल विजयासाठी. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं करूया सहर्ष स्वागत. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावत आहे सुरुवात. पॉवर प्लेचं पहिला षटक असेल. शतकषक रचना आपण पाहू शकतात अगदी शॉर्ट मार्च शतकषक पॉइंट कव्हर शतकषक पाला मला शॉर्ट फाईन लेग आपण पाहत आहेत. त्यानंतर क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला स्कोअर लेग रिझन मध्ये मिड विकेट नंतर मिड ऑनचा क्षेत्ररक्षक आहे. हो यावेळेस हलक्या हाताने सॉफ्ट हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मैल सिंगलच्या अगदी मदतीनं श्री गणेश केला होता. टीम कुठे मास्टर्स टीम आपण पाहत आहेत जो 48चा पाठलाग करतोय. 30 बॉल आहेत 48चं लक्ष असेल. गणेश कारभार एक लिजंड गोलंदाज परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे परंतु सध्या आउट फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय म्हणून नमसर त्यासाठी ओळखलं जातं म्हणून नमसर आक्रमक फलंदाजी तो फॉर्म मध्ये तुम परतावा लागेल. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्जल गणेश कारभारी. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्लोवर वनचा चेंडू आडवा बाटणे करण्याचा प्रयत्न रोहिदास बघत येते होते. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. सिंगल मैल सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 2 या अंकावर. 2 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 48चा पाठलाग केला होतोय. गणेश कारभारी एक फसवा गोलंदाज स्लोवर वन हाताळण्यामध्ये माहीर आहे. 2 बॉलची समाप्त झाली 2 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस अगदी सुरेख चेंडू हाताळला. यष्टांच्या वरून चेंडू अगदी निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. 3 बॉलची समाप्त झाली स्कोर कार्डवर धावा आहेत फक्त 2. गौरवजी आम्हाला दर्शवत आहेत अगदी
विकास आपण पाहतायत आणि दुसऱ्या बाजूने मनोहर नम सर. स्लोवर वन आडवा बाट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत मंगेश कुर्ले चांगलं क्षेत्ररक्षण करतील तत्वर सिंगल मैल. दोन खेळाडू पाहिले तर आगरवाडी गावातून बिलॉंग करतात. एका बाजूने मंगेश कुर्ले ट्रॅकवर गणेश कारभारी आपण पाहतायत. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवर फक्त 3. गौरवचे मात्र खुश आहेत डिजिटल स्कोरिंग करतायत. यस ऑन साइड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. बाग मिल्का बागची आठवण येत आहे. 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे पाहता पाहता अगदी 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेनिशी स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 6. इथून डिजिटल स्कोरिंगची भूमिका खूप महत्वाची आहे. जिथे इथे बसल्यानंतर थोडंसं वेगळं फील होत आहे. काहीतरी महत्वाची जबाबदारी आमच्याकडे दिलंय आणि धावसंख्या 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. 48चा पाठलाग केला जातोय. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ अंतिम बॉल असेल. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1ने फ्लाय होईल. षटकाची झाली समाप्ती. टीमची टोटल प्रथम 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांशी 2 धावा घेतल्यात. यस 2 धावा आणि षटकाची झाली समाप्ती. 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 मध्ये 40ची आवश्यकता एसडीचे. चला आपण इथून डॉट बॉल येतोय. एकंदरीत आपण पाहतायत लतेश मेहर गोलंदाज मार्कवर सज्ज झाल्यात. गोलंदाज मार्कवर लतेश मेहर. त्यावेळेस ऑन साइड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत मंगेश पुढे सरसावले जाते. सिंगल मैल. या सिंगलच्या अगदी मदतीने स्कोर बोर्डवर धावा लागल्यात 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हात खुलण्याची संधी देत नाही. सिंगल डबलने मात्र स्ट्राईक पुढे रोटेट केली जात आहे. यावेळेस सरळ बाटणे करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फ्लॅट षटकार 6.
अजून एक बॉलचा खेळ शेष आहे आणि तिथून हाही डॉट बॉल करावा लागेल. हो हो, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डॉट बॉल आलाय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची अगदी समाप्ती अखेर 21 धावा बिनबाद. वाक ट्रॅकवर गणेश कारभारी आपण पाहतात. पुढे एकदा ट्रॅकवर आल्यात. इथून एखादा ब्रेक थू द्यावा लागेल. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. उलटाच बॉल आहे. फक्त दिशा देण्याचं काम केलंय. राजू तिथे झेल खाली कुठल्याही प्रकारच्या चुकी करणार नाहीयेत. पहिल्या बॉलवर मिळवला ब्रेक थ्रू. 21 धाव सकेर. पहिला धक्का टेंबीखोडा मास्टर टीमला. गॉन. दाखल होते. 21 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 27 ची आवश्यकता असेल. 27 धावांची जुनी आवश्यकता आणि चेंडू असतील तुमच्याकडे आता तब्बल 17. चला कांदरवन टीम एक लक्षात ठेवा. तुमची टीम ज्या आहे त्यामध्ये 40 प्लसचेच खेळाडू असतील. लक्षात ठेवा. एक जरी कमी वयाचा आढळला तर तुम्हाला बाद केले जाईल. कारण हा एक 40 प्लसचा नियम आहे. त्यासाठी थोडं तुम्ही लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षणासाठी तुम्ही घेऊ शकतायत. बॉल 14 बॉल आहेत. आता अगदी 13 बॉल आणि 25. थोडस आव्हान खडतड झालंय.
इथून एखादा हवाई सफर किशोर पाटीलला करावा लागेल, कारण 13 बॉल 25 डॉट जातोय तर 12-25चं इक्वेशन. एखादा चौकार षटकार सिंगल डबल खूप महत्वाचे असेल. हो हो, डॉट बॉल आणि ते विकेटचं झालंय पतन. क्या बात आहे, सेलिब्रेशन जबरदस्त केलंय अजय जडेजा ट्राईपने, मात्र सेलिब्रेशन झालंय. आता 12 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 25 धावा. चला आपण दुसऱ्या फेरीसाठी लॉस टाकतोय. सेकंड फेरीतला पहिला सामना असेल. चला दोन कुठले संघ असतील. चला आपण
दातिवरे आणि उसरणी असा हा पहिला सामना असेल. नेक्स्ट मॅच असेल दुसरा सामना विजेता संघ आणि वेढी संघ. आणि पुन्हा एकदा कांदळव संघाला पाय मिळालाय. इथून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेतली जाईल का? रमाकांत पुढे सरसावल्यात आणि पाहता पाहता अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय आता 26. आता 7 बॉल मध्ये 22ची आवश्यकता. हा शशी जर जेल टिपतायत तर 100 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. वैभव यांच्याकडनं, संदीप यांच्याकडनं शशीसाठी पारितोषिक आलंय. 7-22चं समीकरण आहे. या बॉलवर एखादा षटकार, कमबॅक पुनरागमन करण्याची संधी असेल. 7 मध्ये 22ची आवश्यकता. हो हो हो, डॉट बॉल. आता 6 बॉल आणि 22ची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली होती. 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या. परंतु तिसरं षटक काही जबरदस्त हाताळलं गेलं. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. 6 बॉल 22. आता थोडंसं आव्हान खडतड झालंय. 6 बॉल 22ची आवश्यकता. मंगेश गोलन मार्क वर येतोय. 6-22चं इक्वेशन आहे. पहिल्या बॉल पासून प्रहार करावा लागेल. प्रमोद आहे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने रमाकांत. सहा 22. मंगेश गोलन मार्क वर सज्ज होतोय. षटक क्रमांक अंतिम 5वं निर्णायक. 6 बॉल मध्ये 22ची आवश्यकता असेल. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे हवाई सफर, तून कम्मा करण्याची संधी असेल. नाही नाही, चांगली गोलंदाजी होत आहे. मंगेश सहजासहजी हात खोलण्याची संधी देणार नाहीये. मंगेशकडे चांगला अनुभव आहे, पण तो फलंदाजाला प्रयत्न करावे लागतील, कारण 5 मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. 5 बॉल 22ची आवश्यकता असेल. 5 बॉल 22ची आवश्यकता. पाच बॉल 22ची आवश्यकता असेल. 5-22. 2 हवाई सफर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. प्रयत्न करावा लागेल, कारण हे मैदान छोटं आहे. प्रयत्न करावा लागेल. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सुंदर सेल टिपलाय फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. अजूनही मॅच संपला नाहीये. 4 बॉलवर 4 हिट करावे लागतील. नितेश कदमला माहिती आहे आणि क्षमता आहे त्याच्यामध्ये. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने ओपन खेळाडूंचा गेम पाहिलाय. आता तशा प्रकारचा गेम तुम्हाला मैदानच्या आतमध्ये करायचा आहे, कारण 4 बॉल आहेत 22ची आवश्यकता. चार 22. नितेश कदम 4-22. एक बॉलर चौकार आणि बाकीचे षटकार. हो हो हो, सांगितलंय अगदी बरोबर. काय बिग ब्लास्ट पाहायला मिळालाय. संजय पाटील इथून सांगत होते की
पंच राहून राहून त्यांनाही मात्र चांगला अनुभव आलाय. अनेक षटकार आलाय, क्या बात आहे. प्रत्येक षटकारांसाठी डीके दादाकडून 100 रुपयाचे कॅश प्राईज. आमच्याकडे एक 100 आलाय. हा 3 षटकार येत आहेत लगातार, तर 500 रुपये कॅश प्राईज जीवदानी स्पोर्ट्स. बघतिताची आतिषबाजी लागलं इथे. आता बॉल आहे 3 आणि 16 धावींची आवश्यकता. 2 षटकार मारायचे आहेत आणि 1 चौकार. या मैदानच्या आतमध्ये हे करणं सोपं आहे, कारण ग्राउंड थोडंसं छोटं आहे. 3 बॉल 16ची आवश्यकता. ओहो, बॅटच्या तटावर चेंडूवाला नाहीये. राजू मात्र चुकी करणार नाहीये. आता 2 बॉल आहेत, 16ची आवश्यकता. शशीकडे बॉल जात नाही, परंतु कॅश प्राईज आमच्याकडे आलाय. एक झेल टिपला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज संदीप यांच्याकडनं असेल. चला, आता आपण पाहतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे पाहिजे इथून डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. आता फक्त औपचारिक तर राहील. शेवटचा अंतिम बॉल मोहन आणि डॉट बॉल आलाय. मिहीर आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. हुसेन बोल्ट खानदरवनचे आपण पाहतायत. अगदी आमच्या कॅमेरावर, अगदी रडारवर आलाय, त्यांच्यावर अगदी कॅमेरा फोकस केलाय. आमचा कॅमेरा क्लोज आहे, तुमचा अगदी चेहरा स्पष्ट दिसतोय. मिहीर हुसेन बोल्ट चेहरा दाखवत नाही. चला, नेक्स्ट मॅच लगेच 2 संघ सज्ज असतील. एका बाजूने टीम असेल उसरणी टीम आणि दुसऱ्या बाजूने असेल दातिवडी टीम असेल. दातिवडी आणि उसरणी असा नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर यामध्ये विजेता संघ जो वाढीव पाहायला मिळाला तो वेडी सोबत 2 हात करेल आणि गांधर्वन संघाला पुन्हा बाय मिळालाय. गोलंदाजी राहिली. दोन 6 त्यांच्या बॅटमध्ये आल्या होत्या आणि एक चौकार. त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी त्यांची राहिली. शेवटचं षटक राहिलं ते. आपण पाहताय जबरदस्त अपडेट. मंगेश ठरलाय. 16 धावांचं योगदान 6 बॉलमध्ये, त्यामध्ये त्या 2 षटकार आणि एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. सुधारणा करत आहे
आणि अगदीच भविष्यात चांगली कामगिरी त्यांच्यामध्ये